राज्यात शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू असतानाच आता रिक्त पदांच्या व्याप्तीवरून सुशिक्षित बेरोजगार तरुण आक्रमक झाले आहेत। बुलढाणा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांना महाराष्ट्र शिक्षक एकता मंचच्या वतीने आज एक महत्त्वपूर्ण निवेदन देण्यात आले। 2026 पर्यंतची सर्व रिक्त पदे पवित्र पोर्टलवर भरण्यात यावीत ही या निवेदनाची प्रमुख मागणी आहे। भरती प्रक्रिया वारंवार न राबवता एकाच वेळी मोठ्या प्रमाणात पदे भरल्यास हजारो पात्र उमेदवारांना रोजगाराची संधी मिळेल आणि त्यांच्यावरील अन्याय दूर होईल असा विश्वास संघटनेने व्यक्त केला आहे। एकच नारा 21 मे पर्यंत भरती करा। एकच नारा 21 मे पर्यंत भरती करा। आम्ही सध्या सगळे अभियोग्यताधारक निवेदन देण्यासाठी बुलढाणा जिल्हा परिषद मध्ये आलेलो आहोत। आमची परीक्षा जवळपास 1 वर्ष झालेली आहे। सगळ्यांना चांगले मार्क्स मिळवूनही अजूनही कोणत्याही प्रकारचे जागेचा किंवा भरतीचा कोणताही आम्हाला समोर काहीच प्रोसेस होत नाहीये। त्यामुळे सगळे विद्यार्थी त्रस्त झालेले आहेत। जवळपास सगळ्यांचं वय 35 ते 36च्या जवळपास सगळ्यांचं वय झालेलं आहे। सगळ्यांचं एज बाद होत आहे आणि जर अशीच परिस्थिती राहिली तर या मुलांना सरकारी नोकऱ्या लागतील की नाही लागतील याची शंकाच आहे। आता सध्या सगळे गव्हर्नमेंट स्कूल वाचवा असं म्हणतायत, पण त्यासाठी प्रयत्न कोणीच करत नाही। हे प्रयत्न सरकारनेच करायला पाहिजे। जसे आपण सरकार नवीन नवीन योजना राजकारणात निवडून येण्यासाठी करतात, तसं शाळा वाचवण्यासाठी कराव्यात आणि शाळेला गुणवंत शिक्षक मिळवून द्यावेत, जे आता सध्या प्रायव्हेट मध्ये खूप कमी पगारावर काम करतायत। त्यांना लवकरात लवकर भरती संपन्न व्हावी। त्यामुळे विद्यार्थ्यांचा सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात हे होत आहे, नुकसान होत आहे। गुणवत्ताधारक शिक्षक शाळेला याची गरज आहे। लवकरात लवकर भरती व्हावी हीच विनंती सरकार। जून 2025 ला आमची शिक्षक भरती झाली। आता जवळजवळ 1 वर्ष उलटून झालेलं आहे, तरी पण अजून काहीच प्रक्रिया झालेली नाही। आणि आता सरकारने 1 मे ते 31 मेच्या दरम्यान पवित्र पोर्टलवर टॅब सुरू झालेला आहे, पण तरी पण बरेचसे असे जिल्हे की ज्याचं अजून समायोजन बाकी आहे। अजून रिक्त जागांचा काही आकडा अजूनही सांगितलेला नाही आणि बऱ्याच संस्थांनी अजून जागाही अपलोड केलेल्या नाही। आता आमच्या समोर अशी परिस्थिती आलेली आहे की 1 वर्ष झालेली आहे, 1 वर्ष झालं तरी पण अजून काही भरतीची प्रक्रिया अजून काहीच राबवली गेलेली नाही आणि आमचं एकतर एज बार होते। बरेच विद्यार्थी असे की ज्याचं वय पण वाढून चाललेलं आहे। याबद्दल निवेदन दिले त्या विषयावर एकदा आम्ही गेलो होतो निवेदन, पण त्याचा काही सप्टेंबरला, पण त्याचा काही फायदा झाला नाही। आता आम्ही पुन्हा आलेलो आहे आणि आता पुन्हा निवेदन देत। आता हे निवेदन दिलं त्यानंतर जर यांनी काही ऍक्शन घेतली नाही तर पुढचं पाऊल काय असेल? पुढचं पाऊल जे आमची संघटना आहे, तर आमच्याजवळ आता आंदोलनाशिवाय दुसरा काही पर्याय नाही। आणि तसं आता जर या शिक्षक भरती प्रोसेस झाली नाही तर आम्हाला प्रायव्हेट शाळेशिवाय आता दुसरा काही पर्याय आमच्याजवळ उपलब्ध राहिलेला नाही।